श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, बालपणाच्या आठवणी या आपल्याला मोठेपणी आठवत आहेत आणि मोठेपणी या आठवणी ताज्या होत आहेत. आज आपण जसं जसं मोठं झालोय ना, तशा अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर पडत गेल्या आणि या जबाबदारीनं आज आपण पार खचून गेलोय. श्रोते हो, आणि हेच मोठेपण आज आपल्याला नको वाटतंय. बालपणच हवं असं सारखं सारखं वाटतंय. श्रोते हो, लहानपणी आपण सगळं शेअर करायचो, पण तेच आता मात्र मनात साठवून ठेवावं लागतंय. लहानपणी मात्र वाटायचं आपण कधी मोठं व्हायचो, पण आता मात्र वाटतं मोठं होऊन पण लहान होऊसं वाटतंय. आणि आज हेच मोठेपण आज आपल्याला नकोसं वाटतंय. काळ बदलत गेलाय, पण तरीही श्रोते हो, काळात आपण एकरूप व्हायचं, सामावून जायचं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हसायला संधी मिळाली तर नक्की हसा, कारण आयुष्य कोणत्या क्षणी रडवेल हे सांगता नाही येत. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणं आहे. प्रेम असेल तर राग येणारच, कारण राग हा हक्काच्या माणसावरच येतो. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्वाची नसते, तरी मनानं मोठं असणं हे महत्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं काही फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत ही शुद्ध असायला हवी. पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ आणि प्रत्यक्ष हा भरभरून जगा. आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा. वयाला हरवायचंय तर आपलं छंद जिवंत ठेवलं पाहिजे. मानलं तर मौज आहे, नाही तर समस्या रोज आहे. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, त्याला फक्त शोधता आलं पाहिजे. ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात, त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो. आपल्या अपयशात सुद्धा जी व्यक्ती आपल्या सोबत असते तीच खरी आपली असते. मुखवटे घालून माणसं जमवता येतात, पण कमावता येत नाहीत. अतिशहाणे आणि मूर्ख यात काहीच फरक नसतो. दोघेही कोणाचेच ऐकत नाहीत. सगळे दिवस हे शुभच असतात, फक्त आपलं मन हे निर्मळ असायला हवं. संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध ही शांतपणे जिंकता येतात. दुसऱ्यांच्या भावना जपता जपता स्वतःच्या भावना संपवून टाकू नका. अंतर्मन माफ करणार नाही. तुमच्या मानसिक आजाराचं भांडवल करून तुमच्या मनाचा खेळ करणारे हे जित्या जागत्या दुनियेतील यमच, जे हळूहळू तुम्हाला मारतात आणि स्वतःच्या कर्मानं मेला आहे असं म्हणतात. पाऊस आणि आठवण याचं घट्ट नातं आहे. फरक फक्त एवढाच आहे, पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवण मनाला भिजवते. कितीतरी शब्द हे असे असतात जे बोलणारा बोलून जातो, जे त्याला लक्षात राहत नाही,
पण मनाला लागलेलं ते शब्द ऐकणाऱ्याला मात्र आयुष्यभर विसरता येत नाहीत. एखाद्याजवळ कितीही चातुर्य, हुशारी, अनुभव असला तरी अनंत काळातला एखादाच मोहाचा क्षण हे सगळं श्रेय गिळवून टाकतो. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला. सत्य ओठावर असावं पण शब्द टोचणारे नसावे. बोलण्यात गोडवा असावा पण फसवणूक नसावी. वागण्यात आपुलकी असावी पण मतलबीपणा नसावा. नातं हे मनानं जुळलेलं असावं पण नुसता देखावा नसावा. धूर्त माणसं स्वतःची चूक जाणीवपूर्वक लपवतात आणि दुसऱ्याची चूक इतरांसमोर जग जाहीर करून स्वतःला बुद्धिमान ठरवतात. बायको कितीही रागीट असली तरी ती नवऱ्याला खूप जीव लावत असते. माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जाग करतात. हे मतलबी युग चालू आहे. इथं खरा माणूस झोरतो आणि खोटा माणूस मिरवतो. पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. ज्या लोकांना आपण आवडत नाही ते लोक आपल्याला तरी कुठं आवडतात. जवळ सगळे असतात पण सगळे जवळचे नसतात. आयुष्यात अशा व्यक्तींना कायम महत्व द्या जे आपल्या पाठीमागं सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असतात. चंदनाच्या झाडाला विषारी सापानं विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचं कर्म चांगलं तो कधी संपत नसतो. वेळ द्यायचा असतो वेळेवर माणसाला. वेळ नाही दिला वेळेवर माणसाला तर वेळ दूर करते वेळेनुसार माणसाला. स्वतःची चेष्टा ही सहन होत नसेल तर दुसऱ्याची चेष्टाही करायची नसते. कारण त्यांनी मारलेलं टोमणं हे डायरेक्ट मनाला लागत असतात. अपेक्षा या थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं. बोलण्याची उत्सुकता ही दोघांनाही असली की नात्याची गाठ विश्वासानं बांधली जाते. आयुष्य असं मनसोक्त जगा की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजे. जिथं प्रेम आहे तिथं विश्वास आहे, ओढ आहे आणि तळमळही आहे. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होतं. आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यात जातो. कितीही अडचणी आल्या तरी हसणं विसरायचं नाही.